फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये ॲक्चुअलमध्ये काम काय करायचं असतं? खूप साऱ्या लोकांचे डाऊट्स असतात, की फॉरएव्हरमध्ये जॉइन म्हणजेच 2CC करण्याच्या अगोदर काम काय करायचं असते? खूप साऱ्या पर्सनना क्लिअर का केलं जात नाही? अपलाईन क्लिअरली का सांगत नाहीत? फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असतं? ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, की फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असतं आणि तुम्हाला यामध्ये पैसे कसे भेटतात? हे पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ लास्ट बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा फॉरएव्हरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा फॉरएव्हरचा एखादा प्रोडक्ट पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरएव्हरमध्ये जॉईन करू शकता किंवा प्रोडक्ट घेऊ शकता. जर तुम्हाला फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये आम्ही कशा पद्धतीने वर्क करतोय, कसं आम्ही ऑटोमेशन सिस्टमवर वर्क करतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे. 90 मिनिट्सची वेबिनारची लिंक आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही वेबिनार बघू शकता आणि यामध्ये फॉरएव्हरमध्ये नेमकं काम कसं करायचं असतं हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊ शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मी माझं इंट्रोडक्शन देऊ शकते. माझं नाव स्वाती आहे. मी लातूर महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करते. मी एक हाऊसवाईफ आहे. मी फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये 1 वर्ष झालं या प्लॅटफॉर्मवर वर्क करते. मी यामध्ये चांगल्या प्रकारे इन्कम जनरेट करत आहे किंवा चांगल्या प्रकारे यामध्ये वर्क करत आहे विदाऊट कॉलिंग, कोणाला कॉल न करता. ते जर तुम्हाला कसं करायचं असेल ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये जर तुम्ही 30,000 रुपये देऊन पण जर कॉलिंग सिस्टमवर काम करत असाल किंवा जर तुम्हाला ते सिस्टम नको असेल तर तुम्ही ऑटोमेशन सिस्टमवर काम करू शकता आणि कमीत कमी टायमिंगमध्ये तुमचा बिझनेस बिल्ड करू शकता. तर चला मेन पॉईंटला येऊया, की फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं असतं? अपलाईन का क्लिअर करत नाही? फॉरएव्हरमध्ये नेमकं काम काय करायचं असतं? तर फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला 2 काम करायचे असते. एक फर्स्ट काम जे असतं म्हणजे तुम्हाला यामध्ये स्पॉन्सरिंग म्हणजेच टीम बिल्ड करायचं, म्हणजेच तुम्हाला टीम बनवायचं असतं. म्हणजे टीम बनवण्याला कसं करायचं असतं टीम? तर त्यामध्ये तुम्हाला जेव्हा फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये तुम्ही जॉइन करता तेव्हा तुम्हाला एक स्पॉन्सर आयडी लागते. त्या स्पॉन्सर आयडीवरून तुम्हाला तुमची 12 नंबरची आयडी ओपन करावी लागते. 12 नंबरची जेव्हा तुम्ही आयडी ओपन करता, तुमच्या आयडीवर जेव्हा तुम्ही 2CC करता. 2CC म्हणजे काय? तर 2CC म्हणजे एक असिस्टंट सुपरवायझर लेवल असतं, जे तुम्हाला तुमच्या आयडीवर कंप्लीट करावं लागतं. जेव्हा तुमच्या आयडीवर 2000चे पॉईंट जेव्हा तुम्ही 2000 पॉईंटचे जेव्हा प्रोडक्ट परचेस करता तेव्हा तुमची 2CC होते. तुम्ही वन शॉटमध्ये पर्चेसिंग करू शकता किंवा 2 महिन्यामध्ये करू शकता. जर तुम्ही हे नाही करू शकत आहे आणि तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही मिनिमम म्हणजे ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणून 5,000 प्लस GST मिळून यामध्ये तुम्ही 5,200 ते 300ची बिलिंग करू शकता आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. हे तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तुमचं पुढचं काम म्हणजे टीम बिल्ड कशी करायची. टीम बिल्ड करण्यासाठी जेव्हा तुमच्या आयडीवरून तुम्ही एखाद्या पर्सनला जॉइन करता, त्या पर्सननी तुमच्यासोबत जेव्हा 2CC किंवा 5,000 पासून जॉइन करतो तो पर्सन, तेव्हा तुमचं यामध्ये काय होतं तर नेटवर्क वाढतं. म्हणजे तुमची टीम वाढते. मग यामध्ये तुम्हाला कंपनी कमिशन देते. एखाद्या पर्सननं जर तुमच्यासोबत जॉइन केलं, त्याने जर 5,000 पासून किंवा 2CC करून जर जेव्हा बिझनेस करतो तेव्हा तुम्हाला कंपनी 25% कमिशन देते. किंवा तुम्ही जर 5,000 पासून स्टार्ट केलं असेल आणि तुम्ही एखाद्या पर्सनला जॉइन केलेलं असेल, तरीही तुम्हाला 25%च भेटणार आहे. जर तुम्ही डायरेक्टली 2CC केलं असेल तर तुम्हाला 30% डिस्काउंट भेटतं प्रत्येक प्रॉडक्टवर. अशा प्रकारे तुम्ही अनलिमिटेड तुम्ही यामध्ये टीम बिल्ड करू शकता. तुमचं नेटवर्क वाढवू शकता. जेव्हा तुमचं नेटवर्क वाढतं, जेव्हा तुमचं यामध्ये लेव्हल अप होतं, तेव्हा तुम्हाला काय होतं पॅसिव्ह इन्कम पण येतं. म्हणजे तुमच्या टीमकडून पण तुम्ही यामध्ये इन्कम जनरेट करू शकता. मग आम्ही यामध्ये कसं यामध्ये टीम बिल्ड कसं करतो? टीम बिल्ड करण्यासाठी तुमच्याकडं पर्सन लागतात. पर्सन म्हणजेच कसे पर्सन आणायचे? कॉल करून त्यांना इन्व्हिटेशन देऊन आणण्यापेक्षा जे पर्सन इंटरेस्टेड आहेत ते तुमच्याशी कसे कॉन्टॅक्ट करतील, कसं तुमच्यासोबत बिझनेस जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असतील, तुम्ही कंटेंट क्रिएशन कसं करू शकता, हे पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट वेबिनार दिलेले आहे. त्या वेबिनारमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्ही जे पर्सन ऑलरेडी रेडी आहेत फॉरएव्हरमध्ये जॉईन करण्यासाठी, ते पर्सन तुम्ही कसं अट्रॅक्ट करू शकता, कसं लीड जनरेशन करायचं आहे, पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेकंड काम आहे यामध्ये तुमचं
प्रोडक्ट शेअरिंग करणं किंवा तुम्हाला प्रोडक्ट रिकमेंडेशन करणं, म्हणजे असे प्रोडक्ट जे की फॉरेवर लिव्ह प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला न्यूट्रिशन्स रिलेटेड प्रोडक्ट भेटणार, वेट मॅनेजमेंटचे जे स्किन केअरचे किंवा ॲलोवेरा ड्रिंक आहेत यामध्ये, किंवा पर्सनल केअरचे किंवा जॉईंट केअर किंवा हार्ट केअर या रिलेटेड खूप सारे प्रोडक्ट आहेत. मग तुम्हाला ज्या पर्सनला ज्याची गरज आहे, ज्या प्रोडक्टला, जर समजा एखाद्या पर्सनला जॉईंट केअर आहे, मग त्या पर्सनला जॉईंट केअरचा प्रोडक्ट तुम्हाला देण्याच्या अगोदर तुम्हाला कंपनीने 2CC कशासाठी करायला सांगितले? जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट तुम्ही स्वतः परचेस करता, जेव्हा तुम्ही स्वतः यूज करता, तेव्हा तुम्हाला प्रोडक्टचे काय बेनिफिट्स आहेत किंवा तो प्रोडक्ट कसा यूज करू शकता किंवा त्याचे काय काय तुम्हाला फायदे झालेले आहेत, तुम्ही त्या पुढच्या पर्सनला सांगू शकता. म्हणून यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे आणि 2CC करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अशा प्रोडक्टविषयी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, ते स्वतः प्रोडक्ट यूज करायचे असेल आणि त्यानंतर एखाद्या पर्सनला जॉईंट केअर, हार्ट केअरचा रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर त्या पर्सनला प्रोडक्ट रिकमेंडेशन करायचं. पण प्रोडक्ट रिकमेंडेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला फॉरेवरचे प्रोडक्ट ॲज अ मेडिसिन म्हणून यामध्ये रिकमेंडेशन करायचं नाही आहे. तुम्हाला यामध्ये फॉरेवरचे जे काही प्रोडक्ट आहेत ॲज अ सप्लिमेंट म्हणून तुम्ही यामध्ये रिकमेंडेशन करू शकता. कारण फॉरेवरचे प्रोडक्ट कोणते मेडिसिन नाही आहेत, हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन घेता, त्या रिलेटेड तुम्ही त्याचे बेनिफिट्स वगैरे जाणून घेता, तेव्हा तुम्ही एखाद्या पर्सनला रिकमेंडेशन करू शकता. तेव्हा तुमच्या आयडीवरून त्या पर्सनने जर प्रोडक्ट दिला तर त्याचं तुम्हाला डिस्काउंट भेटतं. तुम्ही कोणत्या लेवलवर आहात त्याच्यावर ते डिपेंड असतं, तुम्ही डिस्काउंट कसं करताय. जर तुम्ही ॲज अ प्रिफर्ड कस्टमरपासून बिझनेस स्टार्ट करत असाल तर तुम्हाला फक्त 5% भेटणार आणि तुम्ही डायरेक्ट 2CC करून बिझनेस स्टार्ट केलेला असेल तर तुम्हाला 30% डिस्काउंट भेटणार. ते डिपेंड असतं तुमचं जे लेवल आहे. तर हे तुम्हाला 2 काम करायचं असतं. मग प्रोडक्ट रिटेलिंग कसं करायचं असतं? कोणाच्या घरी जायचं असतं का? प्रोडक्ट घ्या हे तुम्हाला करायचं असतं का? तर यामध्ये बिलकुल करायचं नसतं असं. कारण प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून यामध्ये प्रोडक्ट रिटेलिंग करू शकता. जर तुम्हाला प्रोडक्ट रिटेलिंग जर जाणून घ्यायचं असेल, आम्ही कसं रिटेलिंग करतोय, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोडक्ट रिटेलिंगची लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही प्रोडक्ट कसं रिटेल करू शकता हे पूर्ण डिटेलमध्ये पाहू शकता. त्यानंतर आम्ही कसं करतोय, तर आमच्याकडे एक ऑनलाईन शॉप असतं जे आमच्या एरियामध्ये असतं. जर समजा आमच्या एरियामध्ये एखाद्या प्रोडक्ट पाहिजे असेल फॉरेवरचा, त्यांनी जे की ऑलरेडी यूज केलेलं असेल किंवा त्यांना माहिती असतील प्रोडक्ट, तर मग ते पर्सन कुठे सर्च करणार? मग आपल्या ह्याच्यामधले 2 सर्च इंजिन असतात, जर एक तर यूट्यूब किंवा यामध्ये तुम्हाला गुगल. जर त्या पर्सनने गुगलवर सर्च केलं तर त्यावेळेस तुम्हाला एक ऑनलाईन शॉप भेटणार. त्या थ्रू आम्ही घरी बसून प्रोडक्ट रिटेलिंग करतो. त्यानंतर सेकंड आहे यूट्यूब थ्रू पण आम्ही यामध्ये कंटेंट क्रिएशन करून ज्या पर्सनला जे प्रोडक्ट पाहिजे त्यामध्ये पण आम्ही रिटेलिंग करतो. असे रिटेलिंग करण्याचे खूप सारे वेज आहे, ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये काय करू शकता, तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता. तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजलेलं असेल की तुम्ही फॉरेवर लिव्ह प्रोसेसमध्ये तुम्हाला नेमकं काम काय करायचं आहे. तर फॉरेवरमध्ये फक्त तुम्हाला 2 काम करायचे आणि तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा हे एखादा पर्सन जर तुम्हाला क्लिअर करत असेल तरच जॉईन करा. त्यानंतर खूप साऱ्या पर्सनला असं सांगितलं जातं की फॉरेवर लिव्ह प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीच काम करायचं नाही, फक्त तुम्हाला काही नंबर दिले जातील, त्या नंबरवर तुम्हाला फक्त कॉल करायचं आहे, त्यांना मीटिंग द्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला कंपनी 30,000 ते 40,000 रुपये पेमेंट यामध्ये देते प्रत्येक महिन्याला, असं सांगून फॉरेवरमध्ये जॉईन करतात. पण हे ॲक्च्युअलमध्ये खरं नसतं. हे जर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर फॉरेवरच्या वेबसाईटवर जा. त्यानंतर फॉरेवरमध्ये नेमकं काम काय करायचं आहे किंवा फॉरेवरच्या कोणत्या पॉलिसीज आहे हे डिटेलमध्ये डिस्कशन करून किंवा नीट बघूनच तुम्ही यामध्ये फॉरेवर जॉईन करा. कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या पर्सनसोबत फ्रॉड स्कॅममध्ये फसवलं जातं आहे. 30,000 रुपयेला यांना लुटलं जातं आहे. तर हे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून एकतर पॉलिसी चेक करा किंवा ते पर्सन जर तुम्हाला कामाविषयी डायरेक्टली सांगत असेल, घुमवून फिरून गाडी, बंगला चेक, मोटिवेशन जर बघून तुम्ही यामध्ये जॉईन करत असाल तर फॉरेवरमध्ये तुम्ही काम करू शकत नाही. तर तुम्हाला फॉरेवरमध्ये नेमकं काम काय आहे हे जाणून घेऊनच तुम्हाला फॉरेवरमध्ये जॉईन करायचं आहे किंवा यामध्ये 2CC करायचं आहे. जर फॉरेवरमध्ये जॉईन करायचं असेल किंवा फॉरेवरची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि फॉरेवर लिव्ह प्रोडक्ट्समध्ये माझ्यासोबत पण जॉईन करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल की फॉरेवरमध्ये नेमकं काम काय करायचं असतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.